करून, कारण का जालना जिल्ह्यामध्ये पाऊस पडला तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आज पडला, तर पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कृषी विभाग, महसूल विभाग, मी तुम्हाला एवढं सांगतो की 1 एकराचं सुद्धा ज्याचं नुकसान झालंय त्याचं 1 एकराचं क्षेत्र सुद्धा 10 गुंठ्याचं पण क्षेत्र राहणार नाही. सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर दिली जाईल. ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी देणार का तुम्ही? कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी खूप अडचणीत आहेत. कधी गारपीट होती, कधी अतिवृष्टी होती, कधी दुष्काळ पडतोय. त्यामुळं या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे, मी तुम्हाला एवढं जास्त काय सांगत नाही, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेते. मामा, नुकसान भरपाई तुकडी मिळते असं कळतंय? नुकसान भरपाई शेवटी NDRF आणि SDRFच्या नियमाप्रमाणे मिळालं पाहिजे साहेब. गेल्या वर्षी 36,000 फळबागेला होते, कोरडवाला 18,000 रुपये होते. एखाद्या कर्मचाऱ्याचं असो किंवा आमदार खासदाराचं असो, त्यांचं वेतन जे ठरलं त्याच्यात कपात होत नाही, आणि शेतकऱ्याच्या अनुदाना कपात कशी करायला लागले तुम्ही? हे शेतकऱ्याचं सरकार आहे की अधिकारी कर्मचाऱ्याचं खासदाराचं सरकार, आमदाराचं? शेतकऱ्याचंच आहे. मग शेतकऱ्याच्या मदतीसाठी तुम्ही भेदभाव करता कामा नये. NDRFच्या निकषाप्रमाणे पूर्वी NDRFची आपला जो निकष होता, जी मदत होती ती कमी होती, त्यामुळे राज्य सरकार त्यामध्ये पैसे टाकत होतं. त्यामुळे आपण म्हणतो ते चुकीचं नाही, त्यामुळे रक्कम ती जास्त होत होती.